नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 8वी नम्रता यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण हजर जर्मनी या कलर पेन्सिल्स आहेत त्याच्यापासून आपण एक मोरपंख काढणार आहोत. मी आत्ताच हे खरेदी केलेलं आहे. चला बघूया याच्यात कोणकोणते कलर्स आहेत. हे हजर जर्मनी नावाची कंपनी आहे, हे तुम्ही पाहू शकता इथे. त्याच्यात कलर पेन्सिल्स आहेत, म्हणजे लीड टाईप आहेत. त्या 12 कलर्स आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला मिळाले आहेत ह्या 12 शेड्स. ह्याच्यात आपल्याला लीड पेन्सिलमध्ये जशा लीड्स असतात तसे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लीड्स आहेत, तुम्ही पाहू शकता. प्रत्येक 12 कलर्सच्या 12 लीड्स दिलेले आहेत त्यांनी एक्स्ट्रामध्ये. आणि यामध्ये आहेत आपल्याला कलर पेन्सिल्स, हे पाहू शकता तुम्ही. त्याच्यात हे 12 कलर्स आहेत वेगवेगळे. आणि प्लस आपल्याला हा एक त्याच्यासोबत एक शार्पनर दिलेला आहे टोक काढण्यासाठी, हे बघू शकता. आता आपल्या ह्या पेन्सिलला जर समजा टोक काढायचं असेल तर तुम्ही ते हे इथे टोपण आहे नॉर्मल, ते आपण असं ओपन करून इथे आपण राऊंड करू शकतो. आणि याचा सगळा कचरा जे आपण टोक काढतो आणि जे वेस्ट मटेरियल आहे ते सगळं पूर्ण इथे खाली साचते आणि एकत्र आपण बाहेर काढू शकतो. तर चला आज आपण या पेन्सिल्स यूज करून आपण एक मोरपंख काढूयात. चला सुरुवात करूयात. तर इथे आपण अगोदर नॉर्मल पेन्सिलने अगोदर शेप काढून घेणार आहोत आणि मग नंतर कलरिंगला चालू करणार. चला काढूया. तुम्ही इथे पाहू शकता मी कशा प्रकारे टोक काढताय. असं आपण प्रत्येक पेन्सिल ज्या आपल्या कलरला पेन्सिल लागणार आहे त्याच्या आपण सर्वांची टोकं काढून घेणार आहोत स्टार्टिंगला आणि मग चालू करणार आहोत पेन्सिल स्केच करायला. हे पहा, आपल्याला ज्या कलरच्या पेन्सिल्स लागणार आहेत त्याच्या आपण इथं टोक काढून घेतलेले आहेत. खूपच प्रीमियम क्वालिटीच्या आहेत पेन्सिल्स ह्या, कारण हे टोक काढताना एकदाही टोक मोडलेलं नाही आहे, इझिली निघालेत. आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला पूर्ण पेन्सिलने जो कचरा निघाला तो ह्याच्यामध्ये साठलेला आहे. खूप छान पेन्सिल्स आहेत. चला आता पेन्सिल ॲक्च्युअलमध्ये वर्क कशा करतायत बघूया. चला इथे आपण अगोदर ब्ल्यू कलरने मधला जो डॉट असतोय तो आपण इथं शेडिंग करून घेत आहोत. स्टार्टिंगला हलक्या हाताने करून घेतला आणि त्याच्यावरून डार्क कलरने बॉर्डर करून घेतली. आणि नंतर जो स्काय ब्लू कलरचा राऊंड असतोय साईडून त्याच्या तो आपण करायला घेतला आहे आत्ता. तोही तसाच सेम पद्धतीने फेंट आणि डार्क शेड अगोदर हलक्या हातानेच करावा लागतो कोणतीही गोष्ट करायला गेली तरी. आणि नंतर सेकंड हात फिरावा लागतो. पेन्सिल्समध्ये जरा आपण पेशन्स लेवल ठेवून काम करावं लागतं. त्यानंतर येल्लो आणि ऑरेंजने मी करून घेतलं आणि त्याच्यावरून जांभळा कलर वापरलेला आहे. आणि त्यानंतर मोरपंखाच्या साईडचं असतं ते अगोदर पोपटी कलरने काढून घेतलं आणि त्याच्यावरती डार्क शेड म्हणून डार्क हिरवा असतोय तो यूज केलेला आहे. आणि त्याने एक आपला 3D लुक येतोय, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि थोडंसं नॉर्मल ते पंख आहे नॉर्मली त्याच्या साईडून जरा डार्क कलर दिलेला आहे, शेडिंग केलेले आहे. आणि नंतर सर्व कलरने एक फायनल टच केलेला आहे. तर हा मी काढलेला मोरपंख आवडला का? आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. बाय.